स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, काही असे ग्रंथ आहेत जे पठण केल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होत नाही. ते पठण केले तर तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. आणि असे बदल जर व्हायला हवे असतील तर तुम्हाला काही 9 गोष्टी इथे सांगणार आहे. त्या गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या योग्यतेप्रमाणे किंवा तुम्हाला जे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही करा. तुम्हाला फळ नक्की मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणारी जी व्यक्ती असते ती रोग आणि भीतीपासून मुक्त राहते. दुसरी गोष्ट म्हणजे विष्णू सहस्त्रनाम जो पठण करतो तो आयुष्यात कधीही मार्गभ्रष्ट होत नाही. त्याचा मार्ग कायम एक सूत्री चालू राहतो. त्याला कोणता त्रास होत नाही. तिसरं म्हणजे कनकधारा पाठ करणारा जो व्यक्ती असतो तो कधीही गरीब नाही होत आणि तो कायम नेहमीच पैशाच्या मागंही धावत नाही, परंतु त्याला पैशाची कधीही कमी होत नाही. चौथं म्हणजे सुंदरकांड जी व्यक्ती पठण करते त्या व्यक्तीला न्यायालयातले खटले, वाद आणि इतर त्रास यांच्यापासून सदैव मुक्ती मिळते. पाचवं म्हणजे सहस्रनाम. गोपाल सहस्रनामाचे पठण करणारी व्यक्ती मुलांशी जर संबंधित अशा समस्या असतील तर त्यातून मुक्त राहतो. सहावं म्हणजे जो गणेश अथर्वशीर्षाचे पठण रोज करतो तो कौटुंबिक त्रासापासून मात्र मुक्त राहतो. 7 म्हणजे जो आदित्य हृदया स्तोत्राचे पठण करतो. आदित्य हृदय स्तोत्र पठण केल्यामुळे तो समाजात स्वतःची ओळख निर्माण करतो आणि आदरही मिळवतो. 8 म्हणजे शिवाष्टकम पाठ जो करतो, नित्यनेमाने हा पाठ करणारा नेहमीच मानसिकरित्या अतिशय आनंदी राहतो. आणि 9 आणि शेवटचं म्हणजे हनुमान चालिसा पठण करणारा जो व्यक्ती असतो तो कायम पिशाच्य बाधेपासून दूर राहतो. पिशाच्य बाधेपासून त्याचं कोणतंही अहित होत नाही. भयापासून मुक्ती मिळते त्याला आणि तो निर्भय बनतो. त्यामुळे या ज्यामुळे आता इथे 9 गोष्टी सांगितल्या, ह्या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुमचं वर्तन करा. त्याप्रमाणे तुम्ही ग्रंथ वाचन करा. तुम्हाला ज्या गोष्टीचा त्रास आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ह्याच्यातले जे पाठ सांगितलेले आहेत ते तुम्ही करा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल घडेल. श्री स्वामी समर्थ.